नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि आज मी ताकापासून बनवणार आहे फळझाड आणि भाजीपाल्यासाठी लिक्विड खत. तर कशा प्रकारे बनवणार आहे ते आपण बघूया. तर यात मी घेतलेले आहे राख आणि त्यात टाकणार आहे ताक. तर अशा प्रकारे एक मिक्स करून घेणार आहे आणि वरून टाकलेला आहे गूळ आणि नंतर हळद टाकणार आहे. तर अशा प्रकारे मी हा गूळ टाकून घेतलेला आहे. हे सगळं मी मिक्स करून 5 दिवस भिजून दिलं होतं आणि नंतर मी ते झाडांना घातलेलं आहे. तर कशा प्रकारे घातलेलं आहे ते आपण पुढे बघूच. तर असा गूळ टाकून घेतलेला आहे. नंतर टाकणार आहे हळद आणि नंतर टाकणार आहे हिंग आणि हे बकेट भरून ठेवणार आहे मी. आणि 5 दिवसानंतर कोणी 10 दिवस ठेवतं, कोणी त्याचा फवारा पण करतं. तर मी 5च दिवस ठेवलेला आहे आणि मी झाडाच्या मुळांशी टाकलेलं आहे खत. तुम्ही पुढे बघा, कारण मी ते नंतर घातलेला पण व्हिडिओ याच्यातच हे केलेलं आहे, दाखवलेलं आहे, वेगळं काही ते नाही बनवलेला. तर अशा प्रकारे मी बकेट भरून ठेवणार आहे. 5 दिवसानंतर मी तुम्हाला दाखवेल. कारण आपल्या झाडं हिरवे पण राहतात आणि बुरशी वगैरे लागण्याची पण हे नसते, त्याला बुरशी वगैरे नाही लागत. तर कोणी अंडे पण टाकतं, तर माझ्याकडे नव्हते, तर त्यामुळे मी नाही टाकलेले अंडे पण. तर अंड्याचा फवारा पण, ताक आणि अंड्याचा फवारा पण कोणी करतं, पण मला हे मुळाशी घालायचं होतं म्हणून मी अशा प्रकारे लिक्विड तयार केलेलं आहे. तर हे बघू शकता, हे 5 दिवस आता आपण झाकून ठेवणार आहोत. तर हे बघा, असे चिक्कू आहे ते आपल्या झाडाला तर खूप कमी प्रमाणात लागले होते आणि जे लागले ते निम्म्या अर्ध्या पक्ष्यांनी खाल्लेले पण आहेत. आणि जे आहे आता त्यांच्यासाठी हे लिक्विड खत बनवणार आहे. तर जे अशा याच्यात फांदीत आहेत ते राहिलेले आहेत आणि जे वर असतात ते जातात पक्षी खाऊन. आणि हे जरी खाल्ले तरी काय हे नाही आपल्याला पक्ष्यांना, तरी ते तरी बिचारी कुठं जाणार ना. आणि अशा प्रकारे अंजीर पण आपले मस्त लागलेले आहेत, त्यामुळे आता अंजीरला पण हे लिक्विड खत टाकून घेणार आहे. कारण अंजीरचं झाड कट केलेलं आहे ना, आता नवीन फांद्या फुटलेल्या आहेत. तर अशा प्रकारे मी हे खत छान असं एक मिक्स करून घेतलेलं आहे. आणि नंतर हे 1 लिटरचा डब्बा, 1 लिटर लिक्विड आणि 4 लिटर पाणी, असं प्रकारे मी हे करून घेतलेलं आहे. नंतर मी हे झाडांना घालून घेतलेलं आहे. काय होतं, व्हिडिओ खूप मोठा होता म्हणून मी थोडंसं फास्ट केलेलं आहे. आणि अशा प्रकारे मी सर्व झाडांना टाकून घेणार आहे. तर हा आहे पेरू, त्या दिवशी आपण आणलेला हा आंबा आहे आणि हे आहे स्ट्रॉबेरी. तर पूर्ण फळ झाडांना मी हे लिक्विड खत टाकून घेणार आहे. हे बघा, हे अंजीरचं झाड आहे, तर याच्या पण मुळाशी मी बुडाला खोडाला टाकून घेतलेला आहे. हा आंबा आहे, त्या दिवशी तुम्ही जर बघितलेला. याला तर मी त्या दिवशी राख आणि पाणी नुसतं टाकलं होतं, पण आज थोडंसं वेगळं लिक्विड केलेलं आहे मी. 10-12 दिवसातून वेगळं लिक्विड, म्हणजे ऑर्गॅनिक लिक्विड बनवतच असते, तुम्हाला तर माहितीच आहे. पण आज मी स्पेशली फळझाड आणि भाजीपाल्यासाठी बनवलेलं आहे. तर हे आहे हे बकेट आता मी फ्लावरला, आपल्या कोबी आहे ना त्याला घालून घेणार आहे. अशा प्रकारे मुळाशी त्याच्या टाकायचं आहे. एकदम छान असे आपले झाडं हे होतात. मिरची पण आहे, पण मिरचीला नाही टाकणार, मिरचीला नंतर बनवणार आहे. आता मी फक्त कोबी आणि फ्लावर हे 2च झाडांना टाकून घेतलेलं आहे, कारण खूप मोठा व्हिडिओ होऊन जातो त्यामुळे. तर अशा प्रकारे मी एक लिक्विड खत टाकून घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही, आपलं ते मी नर्सरीतूनच हे रोप आणलं होतं. तर आता खूप छान असा पत्ताकोबी आपला झालेला आहे. तर याला कुठलंही रासायनिक खत आपण वापरत नाही, तुम्हाला तर माहिती आहे. मी लावायच्या टायमाला राख, शेणखत वगैरे हेच वापरलं होतं, लेंडी खत वापरलं होतं. तर तो पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे. तर बघू शकता, छान असं आपलं लिक्विड हे आलेले आहे. लिक्विड खताने आपले पूर्ण झाडांना वेगळं लिक्विड 12-13 दिवसाला मी टाकतच असते. आणि हा आहे फ्लावर. तर बघू शकता, याच्या पण मुळाला मी टाकून घेणार आहे. हे माझ्याकडून 2-2 झाडं लागले गेलेले आहेत, त्यामुळे खूप असे दाट झालेले आहेत फ्लावर पण. तर अशा प्रकारे मी फ्लावरला पण टाकून घेणार आहे. काही जे आहेत ते म्हणजे जे लावलेले आहेत ना, काही झाडं त्यांना लागलेलं आहे फ्लावर, काही झाडांना अजून नाही लागलेला, काही झाडं असे खूप मोठे झालेले आहेत. तर अशा प्रकारे मी हे पूर्ण म्हणजे फळझाडं आणि पत्ताकोबी आणि फ्लावर यांना मी लिक्विड खत टाकून घेतलं. आहे बघा, अशा प्रकारे एवढे मोठे झाडं झालेले आहेत. तर अशा प्रकारे मी माझ्या झाडांना वेगळं लिक्विड घालत असते. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.